मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्याला जर जॉईंट पेनचा त्रास असेल, जसे कमर दुखणे किंवा गुडघे दुखणे, जॉईंटमध्ये वेदना होणे आणि बऱ्याच वेळेस यामुळे सूज येणे, अशा या संपूर्ण समस्यांपासून सुटका करण्यासाठी अगदी नॅचरल व अगदी फायदेशीर असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे, ज्यामुळे आपल्या शरीरातले जे जॉईंट आहेत ना, त्यामधील वंगण म्हणजेच जे ग्रीस आहे, जे ऑइल आहे, ते हळूहळू वाढण्यास सुरुवात होऊन हाडांची व्यवस्थित हालचाल व्हायला लागेल आणि या चिकटपणामुळे हाडे सुरक्षित राहतील। तसेच यामुळे शरीरात हिमोग्लोबिन व कॅल्शियमची देखील वाढ होते। म्हणजेच हाडांची कुठलीही समस्या असो किंवा यामुळे शरीराला सूज आलेली असो, यावर हा उपाय अगदी रामबाण ठरणार आहे आणि सहजतेने आपण हा उपाय घरच्या घरीच करू शकतो। यासाठी येथे आपण शेवगाच्या शेंगांची पावडर घेतली आहे। ही पावडर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाईन सहजतेने मिळून जाते। तर यासाठी फक्त 1 चमचा भरून ही पावडर एका ग्लासमध्ये टाका आणि यामध्ये साधारण 2 चमचे भरून मध मिक्स करायचे आहे किंवा आपल्या आवडीनुसार देखील आपण मधाचा वापर कमी जास्त करू शकतो। आणि हो, आता बरेच व्यक्ती असे देखील म्हणतात की आम्हाला मधुमेहाचा त्रास आहे, तर आम्ही मधाचा वापर करू की नाही। तर मित्रमैत्रिणींनो, जर आपल्याला अगदी प्युअर असे मध मिळत असेल ना, तर या प्युअर मधाचा वापर आपण सहजतेने मधुमेहाच्या व्यक्तींकरता देखील करू शकतो। परंतु जर आपल्याला प्युअर मध मिळत नसेल तर आपण मधाचा वापर करू नका। तर आपण डायरेक्ट देखील हे पिलात तरी देखील चालेल। याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या व यासाठी आपण जे पाणी घेतले आहे, हे गरम करून कोमट केलेले पाणी घेतले आहे। याऐवजी आपण दुधाचा देखील वापर करू शकतो, परंतु बऱ्याच लोकांना दूध आवडत नाही, म्हणून येथे मी हे पाण्यामध्ये करून आपल्याला दाखवले आहे। जर आपल्याला दूध आवडत असेल तर आपण दुधामध्ये देखील हे घेऊ शकतो आणि हे तयार करून याप्रमाणे सकाळी सकाळी उपाशी पोटी ज्या व्यक्तींना जॉईंट पेनचा त्रास आहे किंवा अंगावर सूज आलेली आहे, अशा व्यक्तींनी हे मिश्रण सकाळी सकाळी घोट घोट करून, ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे संपूर्ण मिश्रण पिऊन घ्यायचे आहे। आणि जर तुम्ही यामध्ये मध टाकत नसाल तर मधाऐवजी आपण याप्रमाणे जी सेंधव मीठ मिळते, या मिठाचा 2 चुटकी भरून यामध्ये वापर करू शकतो। मधुमेह असेल तरी देखील आपण या मिठाचा वापर केला तरी देखील चालेल। तर याप्रमाणे हे पेय तयार करून सकाळी सकाळी उपाशी पोटी जर तुम्ही दररोज पीत गेलात ना, तर यामुळे हळूहळू जॉईंट पेनचा त्रास निघून जातो व अतिरिक्त वाढलेले वजन जर असेल तर ते देखील यामुळे कमी होते। तसेच कमजोरी असेल तर शरीराला यामुळे ताकद देखील मिळते। तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।